नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक वित्ताचा जो 6व्या सेमिस्टरचा पेपरचा अभ्यास करतो. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण वित्तीय बाजारपेठेचं महत्त्व या मुद्द्यावर चर्चा केली. त्या मुद्द्याशी संबंधित जे विविध पैलू होते त्यांच्याबद्दल आपण चर्चा केली. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला जो मुद्दा पाहायचा आहे, जो पॉईंट अभ्यासाचा आहे, तो आहे वित्तीय बाजारपेठेचे उद्दिष्ट. वित्तीय बाजारपेठ काय, वित्तीय बाजाराचे महत्त्व हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं. वित्तीय बाजारपेठ का असते? कारण जेव्हा व्यवसायाला स्वतःची एक जागा निर्माण करायची असते तर त्याला भांडवलाची गरज असते. भांडवलाशिवाय तुम्ही कितीही प्लॅनिंग केलं, तुमची कितीही चांगल्या कल्पना असतील, त्या सत्यात किंवा प्रत्यक्षात उतरणार नाही. त्यासाठी पैशांची गरज पडेल, भांडवलाची गरज पडेल आणि ते भांडवल तुम्हाला उभारण्यासाठी वित्तीय बाजारपेठ मदत करेल. मग वित्तीय बाजारपेठेमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, ते स्टॉक मार्केट असेल, बँक्स असतील, गैर बँकिंग संस्था असतील, अजून त्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे सोर्सेस स्रोत असतील की ज्यामधून भांडवल आपल्याला उभं करता येते. या सर्वांना मिळून जी बाजारपेठ बनते ती राहते त्या देशाची वित्तीय बाजारपेठ. त्या वित्तीय बाजारपेठेचं महत्त्व आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे वित्तीय बाजारपेठेचे उद्दिष्ट. पहिला जो आहे तो आहे व्यवसायाचा विकास. व्यवसायाचा विकास यासाठी की कारण एक व्यवसायाला जी स्वतःला जी उद्दिष्ट असतात ती जी पूर्ण करायची असतात, ती पूर्ण करण्यासाठी भांडवलाची जी गरज पडते, ती भांडवल जे उभं राहतं ते वित्तीय बाजारपेठेतून उभं राहतं. जसं मी आता सांगितलं की कुठल्याही व्यवसायाला जर स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल, एक स्वतःची जागा निर्माण करायची असेल, विस्तार करायचा असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रॉडक्ट्सला किंवा आपल्या कंपनीला घेऊन जायचं असेल तर त्याला भांडवलाची गरज पडेल. मग कितीही चांगली कल्पना असेल, कितीही चांगलं तुमचं प्लॅनिंग असेल, जोपर्यंत तुमच्याकडे भांडवल राहत नाही तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करू शकत नाही, गुंतवणूक करू शकत नाही आणि तुम्हाला प्रत्यक्षात तुमचं काम सुरू करता येणार नाही. म्हणून वित्तीय बाजारपेठेचे जे काही उद्दिष्ट आपल्याला पाहायचे आहेत की वित्तीय बाजारपेठ का आहे, कशासाठी काम करते आहे, त्यांचे काय उद्दिष्ट आहेत, तर त्यातला जो पहिला उद्दिष्ट जो आहे तो आहे व्यवसायाचा विकास करणे. कारण जेव्हा व्यवसायाचा विकास होईल, त्या देशांतर्गत जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, सेक्टर्स आहेत, त्या सेक्टर अंतर्गत एखाद्या व्यवसायाचा किंवा व्यवसायांचा विकास होईल, तेव्हाच त्या सेक्टरचा विकास होईल आणि त्या सेक्टरचा विकास म्हणजेच त्या देशाचा विकास होईल. कारण ती कॉन्ट्रीब्यूट करेल GDP साठी, GDP वाढविण्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहील. तर ही जी एक पूर्ण चेन आहे, साखळी आहे, ती ग्राउंड लेवलपासून एक देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत जाते आणि त्यासाठी नक्कीच वित्तीय बाजारपेठेचं महत्त्व आपल्याला दिसतं. तर पहिलं जे उद्दिष्ट आहे वित्तीय बाजारपेठेचं तो आहे की जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचा विकास करणे, भांडवलाची मदत देऊन, तांत्रिक मदत देऊन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये मदत करणे आणि ज्या काही विविध घटक त्या विकासासाठी जबाबदार असतात त्या घटकांना कशी मदत करता येईल ते पाहणे हे वित्तीय बाजारपेठेचं महत्त्व आणि वित्तीय बाजारपेठेचं कार्य आणि त्यासोबतच वित्तीय बाजारपेठेचं उद्दिष्ट पण आहे. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते अर्थव्यवस्था विकसित करणे. स्वाभाविकता जेव्हा तुम्ही व्यवसायांना मदत कराल, व्यवसायांचा विकास कराल, त्यासोबतच त्या क्षेत्राचा, त्या सेक्टरचा विकास होईल. म्हणजे जसं आपण एक उदाहरण पाहिलं की आपण एक सेक्टर घेऊया, IT सेक्टर. मग IT सेक्टरमध्ये ज्या काही कंपनीज काम करतात, जर मग आपण स्टॉक मार्केटमधलं ITचं एक सेक्टर निवडलं आणि त्यामध्ये काम करीत असलेल्या कंपन्या जर पाहिल्या तर संख्या खूप मोठी आहे. पण त्यातल्या जर आपण काही महत्त्वाच्या आणि पहिल्या 4 किंवा 5 कंपन्यांची जर आपण चर्चा करतो म्हटलं तर मग तिथे इन्फोसिस आपल्याला दिसेल, TCS दिसेल, विप्रो दिसेल. ह्या ज्या कंपनीज आहेत, HCL टेक्नॉलॉजी आहे, ह्या ज्या कंपनीज आहेत, या कंपनीजचा जो विकास आहे तो विकास प्रभाव करतो त्या क्षेत्राच्या विकासावर. कारण ह्या कंपन्या जर ग्रो झाल्या तर नॅचरली एक IT सेक्टर ग्रो होईल. IT सेक्टर आपल्या देशाच्या GDPला कॉन्ट्रीब्यूट करेल आणि आपली देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल. म्हणून जेव्हा आपण असं म्हणतोय की वित्तीय बाजारपेठ काय करते, तिचं काय उद्दिष्ट आहे, तर दुसरं उद्दिष्ट आहे की देशाची अर्थव्यवस्था विकसित करणे, देशाची अर्थव्यवस्थेला बळकटी आणणे. हे आपण दुसरं उद्दिष्ट तिथे पाहू शकतो. तिसरं आहे उद्योग विकसित करणे. जसं मी म्हटलं, भांडवलाची उभारणी करणे, भांडवलाची मदत देणे हे एकच कार्य वित्तीय बाजारपेठ करत नाही. त्या व्यतिरिक्त व्यवसायाला उभं राहण्यासाठी मदत करणे, व्यवसायाला तांत्रिक मदत करणे, व्यवसायाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी मदत करणे, व्यवसायाला स्वतःचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्याची मदत करणे, ही जी
आर्थिक आणि तांत्रिक मदत आहे हे वित्तीय बाजारपेठ करते. त्यांच्या वेगवेगळ्या विभागांतर्गत म्हणू शकता, वेगवेगळ्या शाखांतर्गत म्हणू शकता, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सच्या अंतर्गत म्हणू शकता. जसं आपण एक सेबीचं उदाहरण घेऊया, तर मग एखाद्या कंपनीला जर स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर व्हायचं असेल, स्वतःची नोंदणी करायची असेल, प्रायमरी मार्केटमध्ये जे शेअर्स विकायचे असतील, सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्सचं ट्रान्झॅक्शन घडवून आणायचं असेल, तर सेबी त्यासाठी नक्कीच मदत करेल. कारण सेबीची एक जी पूर्ण प्रणाली आहे, पूर्ण एक सिस्टम आहे, मेथॉडॉलॉजी आहे, ती नक्कीच अशा व्यवसायांना मदत करते की ज्यांना भाग भांडवला म्हणजे भांडवल हे भागांद्वारे किंवा शेअर्स विकून उभं करायचं असते. मग ही जी वित्तीय बाजारपेठ आहे, या वित्तीय बाजारपेठेचं हे एक महत्त्व आहे की तो उद्योग कसा विकसित करायचा. जसं मी नेहमी वारंवार या लेक्चरमध्ये म्हणतोय की भांडवलाची मदत करणे हा सर्वात महत्त्वाचा घटक असू शकतो, पण तोच एकमेव असा घटक नाही की ज्याद्वारे तो उद्योग विकसित होईल. कारण एखादा उद्योग जर विकसित करायचे असेल तर मग त्याला तुम्हाला एक शून्यापासून सुरुवात करावी लागेल की मग त्यासाठी योग्य जागा, त्यासाठी योग्य प्रकारच्या मशिनरीज, जेणेकरून कॉस्टिंग कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन होईल, किंवा जो एक शेवटचा म्हणू शकतो आपण त्याला की एक फिनिश्ड प्रॉडक्ट जो बनतो आहे, पूर्ण निर्मित वस्तू जी बनते आहे, तिची किंमत कशी कमी करता येईल जेणेकरून ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या गुणवत्तेची वस्तू आपल्याला विकता येईल, त्याचाही विचार करावा लागेल. त्यासोबतच एक कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणे तेही महत्त्वाचं आहे. योग्य पद्धतीने तुम्हाला स्टोरेज कॅपॅसिटीज, ट्रान्सपोर्ट आणि या बाबींचाही विचार करणं आवश्यक आहे. या सगळ्या बाबींचा विचार करणे हेही त्या उद्योगाला विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे उद्दिष्ट हे जे देते आहे ते वित्तीय बाजारपेठ देते आहे. त्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे, जो वित्तीय बाजारपेठेच्या उद्दिष्टांमध्ये आपल्याला पाहायचा आहे, तो आहे आयात कमी करणे. आणि त्यानंतरचा जो पाचवा मुद्दा आहे तो निर्यात वाढविणे. आता एक नेहमी लक्षात ठेवा की विद्यार्थी जनरली एक प्रश्न विचारतात की सर आपण आयात पूर्णपणे कमी करू शकतो का आणि निर्यात वाढवू शकतो का. तर त्यामध्ये एक प्रकारचं असं राहतं की जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये उतरतो तेव्हा तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या सोबत घेऊन चालाव्या लागतात. म्हणजे तुम्ही एक प्रकारे असं म्हणू शकत नाही की आम्हाला इम्पोर्ट काहीच करायचं नाही, पूर्णपणे एक्सपोर्टवर डिपेंड राहायचं आहे. तर पूर्ण एक जागतिक स्तरावर तुम्हाला असा एकही देश पाहायला मिळणार नाही की ज्याचं एक्सपोर्ट हे म्हणजे इम्पोर्ट झिरो आहे आणि एक्सपोर्ट हे जास्त आहे. कारण जेव्हा तुम्ही त्या लेवलला काम करता तेव्हा दुसऱ्या देशाचीही अपेक्षा तुमच्याकडून अशी राहते की जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून काही घेत आहात किंवा ते तुमच्याकडून घेत आहात तर त्यांची अपेक्षा राहते की तुम्ही पण त्यांच्याकडून काहीतरी घ्यावं. म्हणजे जे देवाणघेवाण असते ती देवाणघेवाण ह्या दोन देशांमध्ये व्हावी, तरच तो व्यवहार होतो, ते ट्रान्झॅक्शन होतं, ते ॲग्रीमेंट होतं. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की सर पूर्णपणे आयात ही कमी व्हायला पाहिजे, म्हणजे शून्यावर यायला पाहिजे, आणि निर्यात एकदम तुमची जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. प्रयत्न त्या दिशेने असावा, पण तुम्ही त्याला एकदम 0-100% या लेवलला नेऊन देऊ शकत नाही. कारण मग तुम्ही एक असं म्हणू शकता की तुम्ही दुसऱ्या देशासोबत त्या पद्धतीने पॉझिटिव्हली व्यवहार करू शकत नाही. पण एक देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्त्वाची जी एक काय म्हणू शकतो सिच्युएशन राहते ती अशी राहते की आयात कमी असावी, आयात ही तुमची कमी म्हणजे इम्पोर्ट तुमचं कमी असावं आणि एक्सपोर्ट ही जास्तीत जास्त असावी. म्हणजे जेणेकरून कसं राहते की जेव्हा तुम्ही आयात कमी करता त्यामुळे मग तुमचे जे डॉलर्स राहतात ते डॉलर्स बाहेर जात नाही, आणि जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही विकता तर बाहेरच्या देशांकडून जे परकीय चलन असतं ते परकीय चलन तुम्हाला मिळतं, म्हणजे डॉलर्स तुम्हाला मिळतात. म्हणजे याचा एक आपण जर असं गोषवारा जर पाहिला तर आपण एक असं म्हणू शकतो की इंटरनॅशनल करन्सी जी आहे ती इंटरनॅशनल करन्सी आपण जास्तीत जास्त कशी मिळवू शकतो त्यासाठी तुम्हाला आयात कमी करावी लागेल आणि निर्यात वाढवावी लागेल. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे परावलंबित्व कमी करणे. परावलंबित्व कमी करण्यासाठी एक नेहमी लक्षात घ्या की दुसऱ्यांवरचं जे डिपेंडन्स आहे ते आपल्याला कमी करता आलं पाहिजे. ते कमी करण्यासाठी आपण किती जास्तीत जास्त प्रोडक्शन करू शकतो तेही महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या देशावर जर आपलं परावलंबित्व कमी झालं तर ते त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगलं आहे. मग त्यानंतरचे जे दोन मुद्दे आहेत ते तसे साधेच आहेत की जेव्हा तुमच्या देशाच्या वित्तीय बाजारपेठेचं एक उद्दिष्ट राहतं की तुमच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट झाली पाहिजे, उद्योग विकसित झाला पाहिजे, तर नॅचरली मग रोजगार निर्माण करणे आणि गुंतवणूकदारांच्या निधीचे योग्य व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून पाहणे हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून वित्तीय बाजारपेठेचे जे उद्दिष्ट आहेत हे 8 उद्दिष्टांची चर्चा आपण इथे केलेली आहे.
थोडक्यात त्याचा एक जो गोषवारा आहे, एक समरी आहे, ती अशी राहते की जेव्हा त्या देशाची अर्थव्यवस्था आपल्याला बळकट करायची असेल, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जे वेगवेगळे घटक आहेत त्यांना जर आपल्याला बळकट करायचं असेल, वेगवेगळ्या सेक्टर्सला जर आपल्याला एक समोर आणायचं असेल, तर तुम्हाला त्या सेक्टर्स अंतर्गत, त्या क्षेत्रांतर्गत जे वेगवेगळे व्यवसाय काम करतात त्या व्यवसायांना बळकटी देणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्या व्यवसायांना बळकटी कशी द्यायची, तर त्या भांडवलाचा पुरवठा तुम्हाला करावा लागेल, तांत्रिक ज्ञानाचा पुरवठा तुम्हाला करावा लागेल, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप होईल ते तुम्हाला पाहावं लागेल आणि या सर्व बाबींना मिळून मग तो व्यवसाय वाढेल. तो व्यवसाय वाढला तर ते क्षेत्र वाढेल, ते क्षेत्र जर वाढलं तर तुमच्या देशाची अर्थव्यवस्था ती ग्रो करेल आणि एक आपण जे मापक ज्याला म्हणतो, मानक ज्याला म्हणतो की देशाची विकास आपण जो कॅल्क्युलेट करतो तो आपण GDPच्या आधारावर करतो की GDP या देशाचा 7% आहे, 8% आहे, 9% आहे, 10% ग्रो होतोय. तर याचा अर्थ असा होतो की त्या देशाची अर्थव्यवस्था ही विकसित होते आहे आणि विकसनशील देशाच्या गोतावळ्यातून तो देश विकसित देशाच्या गोतावळ्यात जातो आहे. तर या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला किंवा त्या वित्तीय बाजारपेठेला करणं अत्यंत आवश्यक आहे. तर थोडक्यात हे 8 मुद्दे होते की ज्यांच्याद्वारे आपण वित्तीय बाजारपेठेचं उद्दिष्ट पाहिलेलं आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे मुद्दे समजलेले असतील. अत्यंत सोपे असे मुद्दे होते. पुढच्या लेक्चरला एक नवीन पॉईंटची चर्चा आपण करूया. धन्यवाद.